नमस्कार मंडळी, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि चला तर मग संध्याकाळची वेळ झालेली होती आणि मी दोघं टाईम आहे ना सकाळी पण आणि संध्याकाळी पोछा मारून घेते बरं का. मला खूप आवडतं पोछा मारायला, कारण की दोघं टाईम जर पोछा मारून घेतला ना तर खूप छान आणि फ्रेश वाटतं आपल्याला. सायंकाळच्या वेळेस पण खूप भारी आणि फ्रेश वाटतं घरामध्ये. त्यानंतर इथे पोछा मारून घेते आणि आजचा शनिवार आहे तर आजचा बाजार पण असतो, आठवडे बाजार आमच्या इथला. तर ते गेले होते बाजारामध्ये, मला पण जायचं होतं बाजारात जायचंय म्हणून मी दिवसभर साडी अंगावरती राहू दिली. म्हटलं आता सायंकाळच्या वेळेस तर बाजारात जायचंय, कशाला साडी चेंज करायची. आणि ऐन वेळेवरती ती मला म्हणाले तू नको येऊ तू, कारण की खूप वेळ आहे ना बाजारामध्ये फिरते आणि तू खूपच वेळ लावते. म्हटलं चल आपण दोघं जाऊ, कारण की मी एकटे गेले तर मग मजा का नाही ना, बाजाराची पिशवी तोलात नाही. मग ते म्हणले तू अजिबात येऊ नको, मी जाऊनच एकटा घेऊन येतो भाजीपाला ना, ते तू तोपर्यंत घरातले कामं जे आहे ते आवरून घे बाकीचे. आणि त्यानंतर मग मजवाल्यानं पोछा मारून चालू होतं आणि रिया आणि ओमचं ना, म्हणजे रियाचा अभ्यास चालू होता आणि ओम बाजूला बसलेला होता शांत. आणि त्यांना अजिबात मला न सांगावं लागत नाही बरं का की अभ्यास करा किंवा काही, ते मनानेच अभ्यास करतात आणि खूप म्हणजे तसे शांतपणे दोघं म्हणजे त्यांच्या मनाने अभ्यास करतात. अजिबात आम्हाला त्यांना डोकं मार करावा लागत नाही की तुम्ही अभ्यासाला बसा किंवा काही. आणि त्यानंतर इथे ना वरती पेंटिंग लावलेली होती मी, वरती तिथे भिंतीला. तिथे काय झालं ना, एका दिवशी ना म्हणजे रियाशीच बाजूला तिथेच अभ्यास करायला बसलेली होती, आता बसलेली तिथंच, आणि पेंटिंगच खाली पडली होती ती तिच्याजवळ एका दिवशी. बरं की तिच्या डोक्यात नाही पडली, कारण की तिचं जे खिळ्यामध्ये आपण अडकवतो ना तेच तिचं तुटलं. आता तिला कशी लावायची तेच कळत नाही, आता तिला काही ना काही जुगाड करून लावावं लागेल. त्यानंतर मग मी सकाळी ओमला घेऊन आलेली होती तेव्हा मी साडी वेअर केलेली होती आणि त्यानंतर मग दिवसभर अंगावरच साडी राहू दिली होती. आणि म्हटलं चला आता तिला ना घडी करून ठेवून दिली, काही घाण नाही होत, आपण कसे घरातच असतो दिवसभर, काही एवढं हे नाही. त्यानंतर मग मी तिला व्यवस्थित घडी करून ठेवून दिली आणि एक वेळा अजून घातली की म्हटलं धुवायला तिला टाकता येते. आजचा शनिवार आहे तर त्यामुळेच आहे ना, आज ताई दुपारी आल्या होत्या आणि म्हणजे त्यांच्यासोबत निकिता आणि वैभवनं ते पण आले होते आणि ताई बाजारात गेले होते आणि ते दोघं बहीण भावंड इकडे आले होते. त्यानंतर मग त्यांच्यासाठी ना आज सकाळी पोहेच केले होते. म्हटलं बघू आता एखादी दिवशी ना त्यांना जेवणाला इकडेच बोलवेल, कारण की निकिता काही जास्त दिवस थांबणार नाहीये, तर लगेच जाणार आहे गावाला. कारण की कसं आहे ना, आता ताई गेल्या होत्या ना गावाला तेव्हा त्या ताईंसोबत आल्या होत्या, त्यांना बरं नव्हतं तर मग त्यांना दवाखान्यात पण जायचं होतं, त्यामुळेच मग ते आज इकडे आल्या होत्या. आणि आता शनिवार होता तर मग ताई बाजारात गेल्या होत्या बाजार करायला आणि मग ते इकडे आल्या होते. मग त्यानंतर म्हटलं चला आज त्यांना मग गरमागरम पोहेच केले होते. मग मी जास्त काही केलं नाही, कारण की स्वयंपाक काही करू दिला नाही. ताई म्हटलं कशाला करत बसले, त्यांनी घरी स्वयंपाक केलेला होता. मग एखाद्या दिवशी म्हटलं तर जेवणाला इकडेच त्यांना बोलवी. भाजी काढायला पण जावं लागतं, त्यामुळेच ताई खूप गडबड करत होत्या सकाळी, नको करू म्हणल्या काहीच. आणि त्यानंतर म्हणे मला भाजी काढायला पण जायचंय. आता ताईंनी इकडे शेती पण केलेली बरं का पुण्याला, आणि ते दुसऱ्यांच्या शेतात पण जातात पालक वगैरे ते काढायला. तर मग ते दुपारी जातात 2 वाजता आणि म्हणजे संध्याकाळच्या वेळेस 8ला किंवा 7ला 8ला अशा येतात घरी. त्यामुळेच मग त्या नको म्हटल्या दुपारच्या वेळेस काहीच करायला. मग म्हटलं एखादी दिवशी आता त्यांना कसं आता 1-2 दिवसानंतर मग होळी पण राहील आणि होळी झाली की नंतर मग त्यांना इकडे बोलवणार आहे जेवणाला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आज मस्त शनिवार होता त्यामुळं खूप खाली गर्दी पण होती आणि आम्हाला सगळं काही आमच्या इथे खाली मिळून जातं बरं का. बिल्डिंगच्या म्हणजे उतरलं ना खाली की सगळं काही आम्हाला इथेच खाली अवेलेबल होतंय, म्हणजे सगळ्या गोष्टी आम्हाला मिळून जातात, कारण की आम्ही मेन चौकात राहतो. त्यामुळे आम्हाला सगळं काही तिथंच खाली मिळून जात असतात, कुठं लांब जायची गरज पडत नाही. आणि त्यानंतर मुलं इथे ना शोधाशोध करत होते चावी, कारण की शेजारी आमचे सर राहतात ना, त्यांची चावी हरवलेली होती. तर त्यांचा कॉल आला होता की म्हणजे त्यांचीवाली चावीच नाही हरवली. तर ते गावाला गेले ना तेव्हा त्यांच्या ट्रेनमध्ये त्यांची बॅग, मोबाईल, पर्स ते सगळं हरवलं, म्हणजे चोरलं त्यांचंवालं ट्रेनमध्ये. आणि त्यानंतर मग सरांचा फोन आला होता की तुमच्याकडे चावी असेल तर आमच्या कुलपाला लावून बघा, उघडत असेल तर. मग घरातल्या चावी लावून बघितल्या तर नाही लागली, पण बघू आता एक तर कुलूपच तोडावं लागणार आहे त्यांचं, नाही तर मग सर म्हटलं की कुलूप तोडून टाका, नाही तर मग तुमचं कुलूप लावून द्या. आणि मग आता ते बाजारात गेलेले, ते बाजारात आले की त्यांना सांगावं लागणार आहे. आणि त्यानंतर इथे रियाला म्हटलं तू भांडे आहे ते एवढे घासून टाक थोडे. आता रिया कसे करते ना, थोडे भांडे असतं की मी तिला घासायला
लावते तिला. हळूहळू कामं मी सवय लावते कामांची, झाडू वगैरे मारणं ते करते ती पण, आणि काही जास्त हे करत नाही. त्यानंतर मग ते बाजारात आले होते तेव्हा त्यांनी भेळ आणली होती. आणि असं तर होणारच नाही की शनिवारचा बाजार असतो आणि कसे ना बाजार म्हणजे बाजारात आणतो आपण आणि भेळ नाही आणले ना मग त्या दिवशी असं वाटतच नाही की बाजार आपण केलेला आहे किंवा काही. भेळ आणलेल्याशिवाय तर असं वाटतच नाही. ती सवय झाली ना आता भेळ खायची. आधी तर आम्ही भेळ आणायचो दर शनिवारी आणि भेळच खायचो बरं का. स्वयंपाक पण करत नव्हते तेव्हा, म्हणजे रिया खूप लहान होती. तर मग असं आम्हाला पण जास्त अशी काही भूक लागायची नाही, पण भेळवर ते पण राहायचे आणि मी पण. तर आता तरी म्हणजे ओम, रिया ते मुलांना भूक लागते, तर त्यामुळे मी थोडंसं डाळ किंवा भात असं खिचडी वगैरे लावून देत असते मग भेळ खाल्ल्यानंतर. कारण की भरपूर भेळ मिळते, ओली भेळ खाल्ली की मग एवढी भूक पण लागत नाही. आणि त्यानंतर मग भरपूर ते भाजीपाला वगैरे घेऊन आले होते आठवड्याचा. आणि त्यानंतर मग चला आता भाजीपाला मला निवडायचा होता. आता हे कंटेनर मी मागवलेले होते त्यामध्ये फक्त पावशेर जे भाजीपाला असतं तेवढंच मावते. जसं की गवार, भेंडी हे पावशेर असलं, हिरवी मिरची तेच मावते, जास्त मावत नाही त्यात. ते पण छान वाटतात ते फ्रीजमध्ये, ऑर्गनाईज राहतं आपलं फ्रीज आणि असं घाण वाटत नाही. आणि जास्तीचा भाजीपाला असतो तो कॅरी बॅगमध्येच मी सध्या तरी ठेवते. बघायला आता एखादी वेळेस आहे ना जे मोठे कंटेनर असतात ते पण मागवणार आहे. कारण की कसं फ्रीजमध्ये ते पण असं छान असं ऑर्गनाईज वाटतं आणि फ्रीज घाण होत नाही त्यामुळं. आणि आता मी ना हे पालेभाजी आहे ना ते पूर्ण एका कॅरी बॅगमध्ये ठेवून घेतलं, मेथी, कोथिंबीर. कसं आहे ना आता म्हणजे खूप रात्र झाली होती त्यामुळेच म्हटलं नको राहू द्या. ते मला म्हणत होते मी निवडू लागतो, चला आपण दोघं निवडून घेऊ. पण मग त्यांना म्हटलं नको, आता रात्र झाली, उद्या दुपारच्या वेळेस निवडता येतं. मग आता ते तसंच बांधून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी. आणि ते पण मला ना खूप मदत करू लागतं बरं का घरामध्ये कामांमध्ये. कारण की मला सर्वायकल प्रॉब्लेम झाला आहे तेव्हापासून ते खूप मला मदत करू लागतं. नाही तर मी जास्त कामांचा लोड घेतला किंवा जास्त काम मला पुरलं ना तर मग मला खूप त्रास होतो. आणि त्यात मग यूट्यूबचे व्हिडिओ असतात, ते असतात, मला पण भरपूर कामं असतात घरामध्ये, त्यामुळे मला ते थोडी मदत करू लागतात. पूर्ण भाजीपाला निवडून घेतला आणि कॅरी बॅगमध्ये पण भरून घेतला. बाकीचे जेवढे कंटेनर आहेत त्याच्यामध्ये ठेवून घेतला आणि बाकीच्या कॅरी बॅगमध्ये मी ठेवत असते. त्यानंतर मग भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून घेतला. आता राहिले होते कांदे निवडायचे, तर ते कांदे कसे व्यवस्थित निवडून ठेवले. ते कसे म्हणजे घाण काढून घेतली ना त्या कांद्यांची आणल्यावरती, तर मग ते खराब होत नाही, सडत पण नाही. आणि त्यांनी ना 3 किलो कांदे घेऊन आले होते 50 रुपयाचे. आणि त्यानंतर बटाटा पण भरपूर आणलेला होता कारण की मला चिप्स बनवायचे आता. तर बघू म्हटलं आता त्या बटाट्यांमध्ये म्हणजे 2.5 किलोमध्ये तर एवढे चिप्स होत नाही जास्ती, पण अजून त्यात आहे ना परत आणावं लागतील. आणि तेव्हा मी आता एकच वेळा आहे ना म्हणजे ह्या शनिवारी आणून ठेवले बाकीचे आणि पुढच्या शनिवारी आणेल. तेव्हा मुलांना ज्या दिवशी सुट्टी राहील ना त्या दिवशी मी चिप्स बनवेल. कारण की कसं असते मुलांचं मग सकाळचं आवरायचं असतं, टिफिन ते मग कसं आहे. आणि एखादी म्हणजे सुट्टी असली ना की मग निवांत असलं ना की मग पोहे वगैरे केले की त्या दिवशी मग चिप्स वगैरे पण करायचे राहतील. आणि त्यांना पण सुट्टी राहील ना त्या दिवशी करेल मी, कारण की त्यांचं पण थोडंसं मदतीला हात मला होईल. आणि त्यानंतर मग मस्त इथे ना झाडू वगैरे मारून घेतला, पूर्ण कचरा भरायचा होता कारण की खूप कचरा झाला होता. पूर्ण भाजीपाला निवडून घेतला, फ्रीजमध्ये ठेवून घेतला. आणि आता मला करायचं होतं फक्त डाळ भात, कारण की एवढी काही भूक नव्हती. आणि त्यांना डाळ भात खूप आवडतो त्यांना पण. तर मग आपल्याला जर फोडणीचं वरण करायचं असलं ना तर ते डाळ शिजवतो ना आपण, तेव्हाच त्यामध्ये ना कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून आहे ना डाळ शिजवून घ्यायची. कारण की खूप छान वरण लागतं बरं का त्यामुळे जर केले तर. आणि त्यात आहे ना फोडणी देऊन घ्यायची आणि नंतर आहे ना 2 मॅगी मसाले टाकून घ्यायचं. खूप छान आणि टेस्टी वरण लागतं. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मग इथेच संपवते. बाय.